नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. आजचा हा व्हिडिओ माझ्यासाठी, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलसाठी तसंच शेअर मार्केट मराठी परिवारातील सर्व सदस्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. कारण दैनंदिन विश्लेषण ह्या व्हिडिओ सिरीजमधील आजचा हा 500वा भाग आहे. 6 जून 2022 रोजी आपण शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर दैनंदिन विश्लेषण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आणि 7 तारखेसाठीचं विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं होतं. जनरली 6-7 तारीख निवडण्यामागचं कारण असं होतं की साधारणपणे म्हणजे मी लहान असताना तरी असं असायचं की 6 जून 7 जूनच्या आसपास सर्व शाळांचं नवीन शैक्षणिक वर्ष चालू व्हायचं. त्यामुळे ती तारीख निवडण्यामागचा तो एक महत्त्वाचा उद्देश होता आणि आता त्याला जवळजवळ 2 वर्ष, आता 2 महिन्यांनी त्याला 2 वर्ष पूर्ण होतील आणि आपण सातत्यानं फारशा सुट्ट्या न घेता हा शैक्षणिक उपक्रम चालू ठेवलेला आहे. याच्यामुळे आपल्या आता 500 भाग एखाद्या व्हिडिओ सिरीजचं करणं, दररोज तुमच्यासाठी अर्ध्या तासाचा व्हिडिओ रेकॉर्ड करणं, हे तसं बघायला गेलं तर सोपं काम अजिबात नाहीये. पण आपल्या सर्वांचा जो भरभरून प्रतिसाद मिळतो, आपल्यापैकी अनेक जण व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या-केल्या व्हिडिओला लाईक करतात. व्हिडिओ बघून झाल्यानंतर एखादी चांगली कमेंट करतात आणि तो व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर देखील करतात. तर ह्या सर्व ॲक्शनमुळे मला जी प्रेरणा मिळते त्यातूनच आपण दररोज हे व्हिडिओ बनवत असतो. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्या व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये काही बदल बघायला मिळतील. आज आपण जुन्या फॉर्मॅटमध्येच व्हिडिओ बनवतोय. केवळ एक छोटासा, अगदी छोटासा बदल आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. मात्र आज आपण जुन्याच फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ बनवूया आणि इथून पुढच्या भागांमध्ये मात्र हळूहळू काही बदल मी करणार आहे. ते बदल जर तुम्हाला आवडत गेले तर आपण ते कंटिन्यू करू. जर तुम्हाला आवडले नाहीत तर तुम्ही तसा प्रतिसाद नक्कीच मला देऊ शकता. आपण त्यानुसार योग्य ते बदल ठेवून घेऊ. जे बदल योग्य नसतील ते आपण इथून पुढे बंद करून टाकू. तर ह्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपण दैनंदिन विश्लेषण ही व्हिडिओ मालिका जी आहे ती आणखीन चांगल्या पद्धतीनं, जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल अशा पद्धतीनं बदलण्याचा आपला विचार आहे. तर हे झालं ह्या 500व्या भागाविषयी. इथे मी आपल्या सर्वांप्रती पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. कारण हे 500 भाग जे पूर्ण झालेत ह्याचं 100% श्रेय जे आहे ते आपल्या सर्वांचंच आहे. तुमच्या सहकार्याशिवाय आणि तुमच्या प्रेरणेशिवाय हे काम पूर्ण होणं केवळ आणि केवळ अशक्यच होतं. तर आता मी जास्त ना तुमचं कौतुक करतोय ना 500 भाग पूर्ण झाले म्हणून माझं कौतुक करतोय. आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सगळ्यात पहिल्यांदा आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपल्याला आज बँक निफ्टीमध्ये बघू शकतो की आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला चार्ट व्यवस्थित दिसू शकेल. मी इथे थोडासा झूम केलेला आहे. तुम्ही बघू शकता की आज आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आणि मी कालच्या व्हिडिओमध्येही सांगतोय आणि मागच्या 500 भागांमध्ये अनेक वेळा सांगितलेलं वाक्य आहे की ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये गॅप अप ओपन होतं, ओपनिंग नंतर मार्केटमध्ये लगेच एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि ते कोणत्या लेवलपर्यंत येतं तुम्हाला लक्षात आलं असेल. 60-70% वेळा, 80% वेळा तुम्ही बघितलं असेल की आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये झालंय त्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जातो आणि आपल्याला एक बाउन्स येतो. त्यानंतर काही वेळेला पुन्हा कंटिन्यू देखील होऊ शकतं, पण ह्या भागामध्ये एकदा सपोर्ट नक्की घेतला जातो. आणि हे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. आपल्यापैकी जे सदस्य नियमित हे व्हिडिओ बघतात त्यांना आता अशी काही जी ठराविक परिस्थिती आहे त्या
परिस्थितीमध्ये काय होणार हे आता तोंडपाठ झालं असेल. हे मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आज त्याच पद्धतीनं आपल्याला बघायला मिळालं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता काय झालं, आपण एक बाउन्स बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाला. आदल्या दिवशीचा हाय जिथे होता त्याच्या आसपास थोडासा रेझिस्टन्स घेतला गेला. पुन्हा एक छोटंसं सेलिंग आलं आणि पुन्हा आपण काय केलं, ही लेवल ब्रेक करून 49,000 ह्या आपण असं म्हणू शकतो की एक जादुई नंबर जो आहे, जो आपल्याला बँक निफ्टीमध्ये आजपर्यंत कधीच त्या किमतीपर्यंत बँक निफ्टी पोहोचली नव्हती. त्या लेवलला टच केलं, त्याच्यापेक्षाही थोडंसं आणखीन 50 पॉईंट वर गेलं आणि मग शेवटी आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. तर ह्या पद्धतीनं आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये मुवमेंट बघायला मिळाली. तेजीची मुवमेंट ज्यावेळेला असते त्यावेळेला अशाच पद्धतीनं मुवमेंट होते. पहिल्यांदा खाली आलं, परत वर गेलं, परत थोडं खाली आलं, परत वर गेलं. अशा पद्धतीनं आपल्याला स्टेप बाय स्टेपच मार्केटमध्ये मुवमेंट बघायला मिळते, जी आपण बघितली. आता उद्या सुट्टी असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट शुक्रवारीच मार्केटमध्ये 12 तारखेलाच मार्केटमध्ये आपल्याला मार्केट ओपन होणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते ते आता समजून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला आता तुमच्या बऱ्याच जणांचा आग्रह असा होता की बरेचसे आपले सदस्य जे आहेत ते मोबाईलवरून हा व्हिडिओ बघतात. मग त्यामुळे त्यांना काय होतं की वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे हीच आपल्याला लक्षात येत नाही. तर त्याच्यासाठी मी आता काय केलंय, इथे साईडला ती लेवल लिहून पण ठेवलेली आहे. म्हणजे आता हा आकडा तुम्हाला नक्कीच मोबाईलवर वाचता येईल. हा आकडा वाचता येतो का हे कमेंट करून सांगा. जर येत नसेल तर ह्यापेक्षा सुद्धा मोठा आकडा मी इथे लिहीन, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे हे लक्षात येईल. त्यानंतर त्याच्यावरच्या लेवल काढणं अगदी सोपं असणार आहे. कारण का, आपण जर बँक निफ्टीमध्ये विचार करतोय तर 100 पॉईंटच्या फरकानं आपलं पहिलं टार्गेट, आणखीन 100 पॉईंटच्या फरकानं दुसरं, आणखीन 100 पॉईंटच्या फरकानं तिसरं, अशा पद्धतीनं आपण 3 टार्गेट्स मग काढू शकतो. तर ह्या इम्पॉर्टंट लेवल आता तुम्हाला इथे दिसत राहतील. हा बदल तुम्हाला कसा वाटला ह्याविषयी सुद्धा प्रतिक्रिया अवश्य द्या. आता आपण पुढे जाऊया. काय झालंय की आपल्याला क्लोजिंग चार्टवर जरी खाली आलेलं असलं तरी सुद्धा आपल्याला 49,000च्या थोडंसं खाली म्हणजे 48,986 ला आपल्याला ऍक्च्युअल क्लोजिंग आलेलं आहे. कारण ते ॲव्हरेज क्लोजिंग घेतलं जातं. त्यामुळे चार्टवर जरी इथे दिसत असलं तरी प्रत्यक्ष क्लोजिंग कुठेतरी ह्या आसपास झालेलं आहे. आता काय होऊ शकतं, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपण आता इथे खरं बघायला गेलं तर साधारणपणे 250 पॉईंटचा डिफरन्स आहे. पण 250 पॉईंटचा डिफरन्स असला तरी सुद्धा मी एक सेंटर लाईन घेतलेली आहे आणि ही सेंटर लाईन कुठे आली आहे, 48,933च्या आसपास आली आहे. तर आता आपल्याला लक्षात येईल, जर समजा ह्या वरच्या भागामध्येच ओपनिंग झालं, म्हणजे ज्याला आपण फ्लॅट ओपनिंग म्हणू शकतो, फ्लॅट ओपनिंग झालं आणि जर समजा वर जात असेल आणि पुन्हा 49,050 ची लेवल जी आहे ही ब्रेक होत असेल वरच्या दिशेनं, ही लेवल इथे दिसते बघा, ही लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट होत असेल आणि वर टिकत असेल तर काय होऊ शकतं, येणाऱ्या काळामध्ये आपल्याला 49,150, 49,250 आणि 49,350 ह्या लेवल वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र इथे ओपन होऊन जर आपण खाली जाणार असू तर पहिल्यांदा ही जी सेंटर लेवल आहे 48,933 ची, ही सपोर्ट म्हणून काम करू शकते. तिथनंही खाली आलो तर 48,800 ची ही सपोर्ट लेवल आहे, ही सुद्धा आपल्याला सपोर्ट म्हणून काम करू शकते. त्यामुळे वरच्या बाजूला ओपन झालं आणि खाली येत असू तर खाली आल्यावर आपल्याला सपोर्ट घेऊन पुन्हा वर जाऊ शकतो आणि ह्या पद्धतीनं आपल्याला थोडा वेळ इथे साइडवेज मार्केट बघायला मिळू शकतं. आणि त्यानंतर जर समजा दुपारच्या सत्रात एक मुवमेंट आली तर वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं मग आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. हे झालं वरच्या भागात ओपन झालं. तर गॅप अप ओपन झालं तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ बघा, कालचा व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येईल. गॅप अप ओपन झालं तर काय होणार, जिथे ओपन होतंय त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. आदल्या दिवशी ज्या एरियामध्ये क्लोजिंग आलंय या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाऊ शकतो, एक बाउन्स येऊ शकतो आणि त्याच्यानंतर काय होतंय, डब्ल्यू पॅटर्न बनतोय का त्याच्यानंतर खालीच जातंय पुन्हा, ह्या सर्व गोष्टी बघणं
इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे झालं आपल्याला फ्लॅट ओपनिंग झालं, गॅप अप ओपन झालं तर काय होऊ शकतं. समजा गॅप डाऊन ओपनिंग झालं. गॅप डाऊन ओपनिंग म्हणजे काय, तर साधारणपणे 48,933 च्या खाली आणि 48,800 च्या आसपास ह्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं तर ते गॅप डाऊन ओपनिंग असेल, नॉर्मल गॅप डाऊन ओपनिंग असेल. आणि ह्या केसमध्ये 48,800 च्या खाली आपण जर टिकत असू तर मग 48,700, 48,600, 48,500 ह्या लेवल्स आपल्याला खालच्या दिशेनं येताना बघायला मिळू शकतात. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पण सध्या ट्रेंड आपल्या लक्षात आलेला आहे. ट्रेंड आपल्याला काय दाखवतोय, ट्रेंड आपल्याला तेजी दाखवतोय. त्यामुळे इथे अशा प्रकारे एक ट्रेंड लाईन तयार झालेली आहे. ह्या ट्रेंड लाईनचा सुद्धा तुम्ही विचार करू शकता. अर्थात ही 15 मिनिटाची ट्रेंड लाईन आहे. कधी कधी काय होतं, आपल्याला 1 तासाची टाइम फ्रेम किंवा अर्ध्या तासाची टाइम फ्रेम घेऊन जर आपण ट्रेंड लाईन काढली तर ती जास्त चांगली चालते. 15 मिनिटाच्या ट्रेंड लाईन मध्ये कदाचित कधी कधी फसवे ब्रेकआउट येतात आणि मग पुन्हा वर जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे तेवढं थोडं सावधानता बाळगणं आवश्यक आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. तर इथे मी निफ्टी 50चा चार्ट ओपन करतोय. निफ्टी 50च्या चार्टवर सुद्धा आपण काय केलंय, जसं बँक निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल लिहिल्या होत्या त्याच पद्धतीनं मी इथे सुद्धा इम्पॉर्टंट लेवल लिहिलेले आहे. तुम्ही काय करू शकता, ह्या लेवल्स वाचून तुम्हाला लक्षात येऊ शकतं. इथे सुद्धा बघा, थोडंसं ओपनिंग नंतर थोडं खाली आलं, थोडंसं वर गेलं. आपल्याला निफ्टी सध्या थोडं साइडवेज मध्ये आज मुवमेंट झालेली दिसून येते. पण आता उद्यासाठी आपण म्हणजे शुक्रवारसाठी आपण जे विश्लेषण करतोय त्यामध्ये वरच्या बाजूला आपल्याला काय दिसतंय, ही लेवल दिसते 22,775 ची. खालच्या बाजूला आपल्याला ही लेवल दिसते 22,700 ची. आता मगाच सारखंच विश्लेषण आहे, लक्षात ठेवा. फ्लॅट ओपन झालं, मधोमध ओपन झालं तर कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतोय, 22,775 ची लेवल वरच्या दिशेनं ब्रेक होतीये की 22,700 ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक होतीये, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. वरच्या दिशेनं जर मुवमेंट आली तर 22,775 ह्या लेवलच्या वर टिकत असेल तर 22,825, 22,875, 22,925 अशी 3 टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत असेल आणि 22,700 ची लेवल तुटत असेल तर मग 22,650, 22,600 आणि 22,550 या 3 लेवल निफ्टीमध्ये खालच्या दिशेनं येताना बघायला मिळू शकतात. तर हे झालं आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. आता उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवणार आहे. तुम्ही काय करू शकता, त्या चार्टनुसार तुमचं विश्लेषण करू शकता. तर इथे मी काय केलंय, फिन निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे. सध्या तुम्हाला काय होतंय, फिन निफ्टीच्या चार्टवर आपण घेतलेलं दिसत नाहीये, लेवल्स लिहिलेल्या दिसत नाहीयेत. तुम्हाला जर सगळ्या चार्टवर त्या लेवल्स लिहून पाहिजे असतील किंवा ह्या वरच्या लेवल सुद्धा लिहून पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या काही सूचना असतील त्यानुसार आपण योग्य ते बदल नक्कीच करणार आहे. तर हे झालं आपल्याला फिन निफ्टीचा चार्ट. फिन निफ्टीचं अनालिसिस सुद्धा तुम्ही निफ्टी किंवा बँक निफ्टी प्रमाणेच करू शकता. तर आता आपण तुम्हाला पाहिजे असेल त्याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे तर तो सुद्धा तुम्हाला त्याचा चार्ट ओपन करून दाखवतोय. ह्याचा सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या रेफरन्ससाठी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत आणि कोणत्या टार्गेट लेवल आहेत हे आपण व्यवस्थित दाखवलेलं आहे. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करूया. तर स्टॉकच्या अनालिसिस मध्ये आपल्याला मी काय केलंय, मागचे 2 दिवस आपण तेच स्टॉक पहिल्यांदा मी त्याचं विश्लेषण केलं आणि आता त्याचा फॉलोअप घेत आपण दाखवतोय. तर ह्या आठवड्यात मी असं ठरवलंय की तेच स्टॉक, कारण 1-2 सदस्यांनी अशी सूचना दिली होती जी मला आवडली, की सर तुम्ही जे स्टॉक देता त्याचं नंतर काय होतं, ते आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये रिझल्ट मिळतो का, की कशा पद्धतीनं त्याच्या पुढे पुढे अनालिसिस करायचं असतं. तर ते अनालिसिस शिकण्यासाठी आपण काय करतोय, मागचे 2 दिवस जे स्टॉक आपण घेतलेत त्या स्टॉकचं अनालिसिस आज देखील आपण करणार आहोत. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन आलोय. सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ती आपण डेली टाइम फ्रेम सेट करतोय आणि आपण जे आतापर्यंत 2 दिवस सातत्यानं जे स्टॉक बघतोय त्या स्टॉकचं आता विश्लेषण
करूया. तर हा स्टॉक आपण बघितला होता. मागचे 2 दिवस हा स्टॉक आपल्याला काय दाखवत होता? गॅप अप तर ओपन झालं होतं. मात्र वरच्या दिशेनं किंमत गेली की रिजेक्शन येत होतं. म्हणजे तेजी व्हायला लागली की रिजेक्शन येत होतं. सेलर खाली आणत होते. मात्र ह्या दोन्ही दिवसात आपल्याला काय लक्षात आलं की सेलर वर गेलेली किंमत खाली आणतायत, पण खूप खाली आणू शकत नाहीयेत. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात आली होती. तर त्याच्यामुळे काय झालं, पहिला दिवस शूटिंग स्टार बनली. हा जर लो तुटला असता तर सगळ्यात पहिल्यांदा ही गॅप भरली गेली असती. दुसरी महत्वाची गोष्ट, आणखीन सेलिंग कंटिन्यू झालं असतं. मात्र दुसऱ्या दिवशी काय झालं बघा, लो तुटला नाही. आपल्याला पुन्हा एक इथे डोजी कॅन्डल तयार झाली. जिथे ओपन झालं त्याच्या आसपासच क्लोज झालं. आज अखेर आपल्याला काय दिसतंय, हे जे गॅप अप ओपन झालेलं होतं 2 दिवसापूर्वी, तर त्याचं फलित आज आपल्याला बघायला मिळतंय. इथे काय झालं, थोडंसं खाली यायचा प्रयत्न झाला. इथे फॉल्स ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला गेला, ट्रॅप केलं गेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक बाउन्स आलेला दिसतोय. आता जर समजा हा बाउन्स ही आता मागच्या 2 दिवसाचे हाय आपल्याला शुक्रवारी जर वरच्या दिशेनं ब्रेक झाले तर काय होऊ शकतं, मग ह्याच्यामध्ये आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. 1400 ची लेवल आपण मग अगदी सहजगत्या पार करू शकतो. तर असं चित्र आपल्याला आता इथे दिसायला लागलेलं आहे. स्टॉकचं नाव आहे व्होल्टास. ओके, व्होल्टास या स्टॉकमध्ये हे आपण 2 दिवसापासून विश्लेषण करतोय. पुढचा स्टॉक आहे, त्या स्टॉकचं नाव आहे एनटीपीसी. एनटीपीसी या स्टॉकमध्ये काय झालं होतं बघा, ह्या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला एक ब्रेकआउट बघायला मिळालं होतं. त्यानंतर लेवल चेक करायला आपण खाली आलो होतो. आज सुद्धा आपल्याला काय झालं, थोडंसं गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर आज सुद्धा आपल्याला इथे एक शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली दिसतेय. तुम्हाला समजा जर ती दिसत नसेल तर मी थोडंसं झूम करतो, म्हणजे तुम्हाला ह्या सर्व कॅन्डल्स व्यवस्थित दिसू शकतील. तर इथे आपल्याला बघू शकता की इथे आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल दिसते. मात्र ह्या कॅन्डलनं काय केलं, कालचा लो काही ब्रेक केला नाही. कालचा लो जर ब्रेक झाला असता तर मग एक सेलिंग कंटिन्यू झालं असतं. आता शूटिंग स्टार कॅन्डल बेअरिश आहे. लेवल टेस्ट करायला आपण ऑलरेडी खाली आलेलो आहे. म्हणजे तुम्हाला काय लक्षात येईल की एकूण आपल्याला ब्रेकआउट नंतर खाली येण्याचं तर लक्षण दिसतंय. पण आता जर समजा ही लेवल तोडून ह्याच्या खाली म्हणजे 360च्या खाली एनटीपीसी या स्टॉकमध्ये किंमत जर टिकत असेल तर सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. कारण शूटिंग स्टार बनलाय, त्याच्या आधी खाली येण्याचे प्रयत्न झालाय. मग हा जो ब्रेकआउट आला होता 2-3 दिवसासाठी, हा आपण फॉल्स ब्रेकआउट होता, फसवा ब्रेकआउट होता, ट्रॅप करण्यासाठी होता असं म्हणू शकतो. मात्र तसं झालं नाही, तर इथनं वर जात असेल तर आपल्याला साधारणपणे 368च्या आसपास म्हणजे आजचा हाय जो आहे तो जर पुन्हा ब्रेक होत असेल तर मग आपल्याला याच्यामध्ये आणखीन तेजी सुद्धा एनटीपीसी मध्ये बघायला मिळू शकते. तर शुक्रवारी आपल्याला काय होतं, लो ब्रेक होतोय का हाय ब्रेक होतोय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. स्टॉकचं नाव आहे एनटीपीसी. तिसरा स्टॉक जो आहे तो आहे सिटी युनियन बँक. सिटी युनियन बँकेमध्ये आपण कालच बघितलं होतं, कारण 2 दिवसापूर्वी आपल्याला काय झालं होतं, ब्रेकआउट आला, लेवल टेस्ट करायला खाली आली होती किंमत आणि काल आपण वर जात होतो. मी कालच सांगितलं होतं आता काय होऊ शकतं, आपण जो हा हाय बनवलेला आहे हा हाय जर आता ब्रेक झाला, कारण काय झालं, ब्रेकआउट आला, एक हाय बनवला, लेवल टेस्ट करायला आपण खाली आलो, आता पुन्हा वर जातोय आणि जात असताना आपण इथे एन पॅटर्नचा ब्रेकआउट दिला. आता हा जो ब्रेकआउट मिळालाय हा आपल्याला जास्त सस्टेनेबल असण्याची शक्यता आहे. अर्थात 100% शक्यता मार्केटमध्ये काहीच असत नाही, पण हा ब्रेकआउट टिकण्याची शक्यता जास्त दिसते आणि हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये 165 170 ह्या दिशेनं जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. असं चित्र आता आपल्याला इथे दिसायला लागलेलं आहे. का ते तुम्हाला लक्षात आलं, एन पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला या स्टॉकमध्ये दिसतोय. स्टॉकचं नाव आहे CUB, अर्थात सिटी युनियन बँक. आपण पुढे जाऊया. पुढचा स्टॉक जो आहे सन टीव्ही. 2 दिवस आपल्याला सन टीव्ही मध्ये काय झालं होतं की मी तुम्हाला आधी हा स्टॉक कधी अनालाइज केला होता, आपल्याला इथे बेरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झाल्यावर. त्याचा आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे काल अतिशय चांगला रिझल्ट सुद्धा मिळाला. आज आपल्याला त्याला फॉलोअप मिळाला नाही. त्याच्याऐवजी काय झालं, एक खूप मोठा बाउन्स आला आणि मागचे 3-4 दिवसांचं जे काही सगळी मंदी झाली होती ती सगळी एकाच या दिवसानं भरून काढली. जनरली जेव्हा असं होतं त्यावेळेला आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, ही जी लेवल होती, सॉरी तिरकी आली आहे, सरळ काढतो, ही जी लेवल होती ही लेवल आता आपल्याला ब्रेक झालेली आहे. तर काय होणार आहे,
आता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आज आपल्याला खूप मोठी मूव्हमेंट झाली. शुक्रवारी फार क्वचित असं होईल की लगेचच आणखीन एक मोठी मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळेल, असं फार क्वचित होतं. त्याऐवजी काय होतं, त्याऐवजी आपल्याला एक छोटीशी मूव्हमेंट इथे इनसाइड कॅन्डलच्या रूपानं अशी छोटी कॅन्डल तयार झालेली बघायला मिळू शकते. आणि त्यानंतर म्हणजे जसं इथे झालं होतं बघा, ह्या पर्टिक्युलर ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय लक्षात येईल, एक मोठी ग्रीन कॅन्डल बनली, दुसरी एक छोटी बनली, मग तिसऱ्या दिवशी पुन्हा कंटिन्यू झालं. तर त्या पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ह्या स्टॉकमध्ये मूव्हमेंट बघायला मिळण्याची शक्यता वाटते. स्टॉकचं नाव आहे सन टीव्ही. त्यानंतर आपण शेवटचा स्टॉक एक ॲडिशनल बघितला होता, कंटेनर कॉर्पोरेशन कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, अर्थात कॉनकोर. कॉनकोरमध्ये आपल्याला तेच होतं, आपल्याला काय झालं, पहिल्यांदा ब्रेकआउटचा प्रयत्न झाला, लेवल टेस्ट करायला आपण खाली आलो, पुन्हा वर जात होतो कालच्या ह्याच्यात. आज आपण ब्रेकआउट दिलेला आहे आणि आपल्या लक्षात येईल की अतिशय चांगला ब्रेकआउट मिळाला आहे. एखाद्या दिवशी आता काय होईल, लगेच शुक्रवारी लगेच मोठी मूव्हमेंट होईल असं नाही. एक छोटीशी कॅन्डल बनू शकते इथे, इनसाइड कॅन्डल, आणि मग येणाऱ्या काळामध्ये ह्या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला तेजी बघायला मिळू शकते. स्टॉकचं नाव आहे कॉनकॉर लिमिटेड. तर हे झालं आपल्याला 4 इंडेक्स सोबत 4 स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा आणि चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.